आता मला बोलायचं चालू आहे. हॅलो. अमरावती मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक अमरावती ची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात होत आहे. आम्ही गणपूर्ती घेत आहोत. गणपूर्तीची गणना झाल्यानंतर आम्ही अनाउन्समेंट करतोय. गणपूर्ती अपूर्ण दिसत आहे, करिता ही सभा अर्ध्या तासाकरता तहकूब करण्यात येत आहे. अर्ध्या तासांनी ही सभा पुन्हा सुरू करण्यात येईल. कृपया जॉईन करावं. धन्यवाद. काय आहे पत्राला स्टार्ट करा. केली बोललो मी आता. गेले केली तिकडे तिकडे पाहिलं ना. 2-3 मिनिटं पुढे गेलो. बोलत आहे बालचंद्रो गजाननाय द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. हरिः ओम्. पूजा करून घे. अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक स्थानबद्ध झालेले आहेत. आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी संचालक श्री पटेल साहेब यांना विनंती करतो की ते अध्यक्षांत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. त्यानंतर
श्री देऊळकर साहेब त्यांना मी विनंती करतो की ते तोरे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करू. आर्थिक वर्ष 2021 या वर्षामध्ये आपल्याशी जुळलेले बरेचसे आपले मेंबर्स आणि इतर आपले ग्राहक चाहते यांचं कोणाचं दिवंगत झालेले आहे त्यांना आपण 2 मिनिटं कृपा करून उभं राहावं व त्यांना श्रद्धांजली द्यावी. धन्यवाद. हा? काय म्हटलं? चालू नाही केले आपण. आजच्या सभेला बरेचसे सदस्य उपस्थित राहू शकले नाही. मी पुढचा विषय घेत आहे. जे सदस्य सभेला उपस्थित राहू शकत नाही किंवा ऑनलाईन हजर झालेले नाही त्यांची आपण रजा मंजूर करूया. सर, रजा मंजूर प्रस्ताव मान्य झालेला संयुक्त रजा मंजूर करण्यात आलेली. त्यानंतर आपल्याला विनंती करतो की या अहवालामध्ये काही प्रिंटिंगच्या चुका झालेल्या आहेत. मी वाचून दाखवतो, कृपा करून त्यावर लक्ष द्यावं. पेज नंबर 2 नंबर मुद्दा क्रमांक 4 खाते उघडण्याकरता लागणारी कागदपत्रे हा भाग बघावा. त्याच्यामध्ये रेशन कार्ड, रहिवासी दाखला वगैरे असं लिहिलेलं आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो तर पाहिजेच आपल्याला, पण पासपोर्ट आणि पासपोर्ट साईज फोटो असं तिथे पाहिजे होतं. कृपया तेवढा बदल करून घ्यावा. त्यानंतर पेज नंबर 5 अध्यक्षांचं मनोगतामध्ये खालून 5व्या ओळीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा असं झालेला सभा शब्द पाहिजे. सभा कृपया दुरुस्त करून घ्यावा. पेज नंबर 13 ताळेबंद स्टेटमेंट मधील ताळेबंद स्टेटमेंट मध्ये एनी मध्ये मधली 5वी ओळ पेज नंबर 13 मध्ये बघावं. संशयित बुडीत असं लिहिलेलं आहे तिथे. खालून 5वी ओळ बघा. 2,41,40,00,000 हा जो अमाऊंट आहे संशयित बुडीत, तिथे अपराधापर खाते असं पाहिजे होतं. त्यानंतर चौथा आयटम पेज नंबर 19 बघा. विषय क्रमांक 4 आहे. 19 मध्ये मुद्दा क्रमांक 2 आहे. या ठिकाणी खर्च लिहिलेला आहे, तिथे खर्च ऑब्लिक तरतूद असं पाहिजे. खर्च ऑब्लिक तरतूद असं पाहिजे. आपण 20 लाखाची तरतूद करायचं ठरवलं होतं, पण त्यापेक्षा 32 लाखाची तरतूद आपण केलेली आहे, जास्त तरतूद केलेली आहे. आणि त्याच्या पुढे जे एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे त्या एक्सप्लेनेशनची खरं तर गरज नाहीये. आपण इथे जास्त तरतूद केलेली आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 9 आयकर कलम 36(1)(8) नुसार कर्जावर मिळणारं जे व्याज असते त्याची तरतूद ही 4,99,000 केलेली आहे आपण. हा काही खर्च नाही आहे, हे आपल्याकडे जमात राहतात, त्यामुळे ही तरतूद आहे फक्त. एवढा हा फरक लक्षात ठेवावा. त्याच्या समोर ठेवलेलं जे दिलेलं एक्सप्लेनेशन आहे त्याची पण आवश्यकता नाही.
त्यानंतर मुद्दा क्रमांक 5 बघा, बुक्स अँड पिरियडिकल्स. याच्यामध्ये खरेदी हा शब्द दोनदा लिहिला गेलेला आहे. एकदाच खरेदी आहे. हा पण बदल लक्षात घ्यावा. मी उपाध्यक्ष महोदय श्री चोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत वाचून अध्यक्षाच्या होते. सन्माननीय सहकारी बंधू भगिनींनो, सस्नेह नमस्कार. आज 26 सप्टेंबर 2021 आपल्या बँकेची आमसभा या सभेला ऑनलाईन व प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या तसेच सर्व सभासदांचे मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. संचालक मंडळाच्या वतीने मी आपल्या बँकेच्या थोडक्यात प्रगतीचा लेखाजोखा व माझे मनोगत व्यक्त करण्याकरता आपल्या समोर उभा आहे. मी सुरुवातीला एक थोडक्यात जो आपल्याला अहवाल मिळालेला आहे त्याच्यातला एक थोडक्यात ब्रीफ मी तयार केलेली आहे. तर त्या ब्रीफचे तुम्हाला लेखाजोखा मी तुम्हाला सांगतो. बँकेची मागील वर्षाची आर्थिक स्थिती व अहवाल वर्षाची आर्थिक स्थिती पाहता आपण सर्व प्रकाराबाबत आपण आघाडी घेतलेली. त्याच्यात थोडक्यात सांगायचं तर शेअर कॅपिटल मध्येही आपली वाढ आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड मध्ये जो रिझर्व्ह फंड आपला म्हणजे मागील वर्षात होता 9,75,32,00,000 तो आता 10,05,01,000 झाले. त्यामुळे रिझर्व्ह फंडामध्ये आपली भरपूर म्हणजे वाढ झालेली आहे. तसंच डिपॉझिट, या डिपॉझिट आता आपलं मागच्या वर्षात 59,43,83,000 होतं ते आता आपलं 64,85,00,000 गेलं. म्हणजे जवळपास याच्यामध्ये राहायचेच आपलं 5.5 कोटीच्या वर. शेवटी तर आपण याच्यामध्ये अजूनही वाढ होत होती परंतु आपण ते रेट ऑफ इंटरेस्ट कमी गेले त्याच्यामुळे थोडा फ्लो थांबला आहे. आता वास्तविक पाहता डिपॉझिट थांबवणं हे काही बँकेचं काम नाही. त्याच्यामध्ये असं होतं की आता चांगला ग्राहक आहे, कोरोनाच्या काळात चांगला ग्राहकच मार्केटमध्ये, त्याच्यामुळे फंड्स गुंतवायचा तर कुठं गुंतवायचा. त्याच्यामुळे आपण थोडेसे रेट्स कमी करून थोडासा ऍडव्हान्सेसवर जास्त भर दिला. तर त्याच्यामध्येही आपण म्हणजे जवळपास ऍडव्हान्सेस मध्येही आपण जे काही सुरुवातीला जे 35,99,00,000 ऍडव्हान्सेस होते ते आता 36 कोटीच्या वर गेलेलो. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट, ही इन्व्हेस्टमेंट आपली गेल्या वर्षाची 23,01,00,000 होती ती आता आपण 31,14,44,000. त्यामुळे इन्व्हेस्ट सगळ्याच बाबतीत आणि नफ्यामध्येही आपला जो मागील वर्षाचा नफा 1,87,000 होता तो आता आपला नफा 3 लाख नेट नफा. ग्रॉस तर आपला जवळपास 40,51,000चा नफा आहे अहवाल वर्षातला. परंतु हा नेट नफा आपला 3,52,000 म्हणजे जो मागील वर्षी 1,87,000 होता तो आता 3,52,000 आहे. म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेवर कोरोनाचे सावट असताना सुद्धा आपण प्रत्येक बाबतीत प्रगतीचा आलेख हा अहवाल वर्षात कायम ठेवलेला. म्हणजे हे झालं आपल्या सगळ्या फंडच्या बाबतीत मी थोडक्यात तुम्हाला सांगून दिलं याच्यात. तसंच रिकव्हरीच्या बाबतीत अतिशय महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे अहवाल वर्षात कर्ज वसुली संबंधात ही बँकेने सातत्याने भरीव कामगिरी केलेली आहे. अहवाल वर्षात एकूण म्हणजे अहवाल वर्ष म्हणजे जे आपलं 20-21चं जे वित्तीय वर्ष आहे याच्यामध्ये एकूण आपले 629 कर्जदार, 629 कर्जदारापैकी 367 खाते आपले नियमित होते, रेग्युलर होते 367 खाते. या 367 खात्यामध्ये आपण 5,80,21,000 म्हणजे 5,80,21,000 रुपयाची रिकव्हरी केलेली. तसंच थकीत कर्ज खाते होते 139. या 139 पैकी 98 खात्यामध्ये आपण 1,67,38,000ची रिकव्हरी केली. आणि एनपीए अनुत्पादक कर्जदार 123 पैकी आपण 42 खात्यामध्ये 1,17,25,000ची रिकव्हरी केलेली. आणि याच्यामध्ये पुन्हा आता आपण प्रगतीवर आहेच. आपले काही खाते आता हे फक्त आपण मार्च 21 पर्यंतची पोझिशन देतोय. त्याच्यानंतर तर भरपूर 21-22 मध्ये सप्टेंबर 30 पर्यंत म्हणजे या आजच्या तारखेपर्यंत याच्यामध्ये अजून भरपूर डेव्हलपमेंट झालेली.
त्याच्यामध्ये रिकव्हरी बरीचशी झालेली आहे, पुन्हा काही येण्याच्या मार्गावर आहेत, काही प्रकरण आपण काही सेटलमेंट्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हणजे रिकव्हरीमध्ये आपण एवढी कोरोनाचं वर्ष असताना किंवा सगळ्या अर्थव्यवस्था ही थोडीशी डळमळीत झाली असताना किंवा बिझनेसवर प्रत्येकाचे परिणाम झाले असतानाही आपण एवढी मोठी रिकव्हरी सातत्याने करू शकू. तसेच सर्फेसी ऍक्ट मध्ये हे तर झालं आपलं रिकव्हरीचं पोझिशन. तसंच आपल्या जे की कोर्टामध्ये जे की आपलं किंवा आपण जे की लिगल ऍक्शन ज्या ज्या लोकांवर घेतलेल्या आहेत त्या सर्फेसी ऍक्ट मध्ये आपण डीएम साठी कलेक्टर साहेबांकडे 18 केसेस टाकले होते. या 18 केसेसमध्ये 5,06,27,000ची रक्कम गुंतली आहे. आता वारंवार आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलं, त्याच्यानंतर प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि लेखी पण कळवलेलं आहे की बा तुम्ही या 18 केसेस आहे साहेब, आमच्या याच्यावरती कुठेतरी ऑर्डर द्या डीएमची, म्हणजे आम्हाला रिकव्हरीला बरं होईल. कारण की ऑर्डर भेटल्याबरोबर आपण त्यांच्या प्रॉपर्टीवर हे आणू शकतो किंवा आपण प्रॉपर्टी म्हणजे पोझिशन घेऊ शकतो, तर त्या आणि बरीचशी रिकव्हरी आपली होऊन जाते किंवा आपण ऑप्शनही करू शकतो. परंतु ते कोरोनाचा 2 वर्षाचा काळ असा गेला की या कोरोनामध्ये कलेक्टर साहेब काहीच ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत की आम्ही सद्यस्थितीत कोरोनामध्ये गुंतलोय, आम्ही कोणत्याही बँकेच्या म्हणजे इव्हन आपल्यासाठी नाहीये, जेवढ्या काही बँका असतील सगळ्यांचेच प्रपोजल पडलेले आहेत, परंतु त्यांनी कोणावरही सही केलेली. मात्र आता नवीन जे आल्या मॅडम, तर त्यांच्याकडे आम्ही आता प्रत्यक्ष भेटलो, तर आता थोडासा कोरोनाचा सावटही कमी झालेला आहे. त्याच्यामुळे या 18 केसेसवर आपल्याला डीएमची ऑर्डर्स भेटून जाईल. म्हणजे येणाऱ्या या वित्तीय वर्षात या 18 कोटीमध्ये जे गुंतले आहेत आपले 5,06,27,000 हे 100% वसूल होते. त्याच्यानंतर 91च्या अंतर्गत आपले 14 प्रकरणं चालू आहेत. 91 मध्ये आपण कोर्टामध्ये 14 प्रकरणे टाकले आहेत. त्याच्यामध्ये रक्कम आपली 1,33,33,000ची गुंतली आहे. त्याच्यावरही सतत प्रक्रिया चालू आहे आणि बँकेच्या पॅनलवर जे वकील आहेत ते मात्र सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत आहेत. आणि आपलाही जो आहे आढावा आपणही तो त्या प्रत्येक केसेसवर प्रत्येक वकिलाशी दर आठवड्याला किंवा त्या तारखेनंतर हे घेऊन आपण त्याचा काय डेव्हलपमेंट आहे आपण वकिलाला विचार. म्हणजे 91 मध्ये 14 खाते आहेत, 1,16,23,000 त्यात गुंतलेले आहेत. त्याच्यानंतर 101 अंतर्गत 6 खात्यावर कारवाई चालू आहे. त्याच्यामध्ये आपले 34,97,000 रुपये गुंतलेले आहेत आणि 138 अंतर्गत न्यायालयीन दावे आपण 8 टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये 33,91,000 वर कारवाई सुरू आहे. त्याच्यानंतर काही केसेस आपण जप्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बरीचशी रिकव्हरी आली, जे की 4 व्हीलर्स आपण जप्त केल्या होत्या त्या विकून आपण त्याच्यामध्ये वसूल केलेले आहेत पैसे. आणि बाकीचं जे आहे तर ते त्याच्यामध्ये प्रोसेस चालू आहे. म्हणजे 34,80,000चे प्रॉपर्टीज आपण जप्त केले, तर त्याच्यावर आता पुढची कारवाई चालू आहे. अजून महत्वाचं म्हणजे आपल्याला जे यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जे कर्जावर व्याज मिळालेलं आहे त्याच्यामध्ये 20.44% वाढ झाली. म्हणजे मागल्या वर्षी जे की आपण कर्जावरचं व्याज कमावलं, तर या वर्षात अहवाल वर्षात आपण त्याच्यामध्ये 20.44%ची वाढ आहे. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये सुद्धा आपण बँकेची एकूण गुंतवणूक 17,57,60,000 म्हणजे हे आहे 31/3/21ची पोझिशन 17,57,60,000 इतकी असून गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या खरेदी विक्री व्यवहारापासून बँकेला व्याजापोटी 79,89,000 तर फेस व्हॅल्यूवरील चढ्या दराने मिळालेला निव्वळ नफा 32,34,000. गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये सुद्धा आपण एवढी मोठी म्हणजे भरीव कामगिरी केलेली. स्थानिक प्रशासनाच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनानुसार बँकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांनी कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव परमोच्च स्थितीत असताना सुद्धा जीवाची पर्वा न करता बँकेच्या ग्राहकांना सभासदांना विनम्र व सौजन्याची सेवा पुरवली असून त्यांच्याच कामकाजाचा परिणाम म्हणून बँकेला अहवाल वर्षात ग्रॉस एकूण 40,51,000 रुपये इतका नफा झाला. मात्र सर्व तरतुदी केल्यानंतर निव्वळ नफा आपला 3,52,000 आहे. नफ्याचं विनियोजन आपण अहवालामध्ये दिलेलं आहे. बँकेला सतत 3 वर्षापासून नफा मिळत असून लेखापरीक्षणात वैधानिक लेखापरीक्षकांनी ब वर्ग दिलेला आहे. इथे मी प्रामुख्याने नमूद करू इच्छितो की या सर्व बाबीचे श्रेय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली अधिकारी आणि व्यवस्थापक मंडळी, सर्व व्यवस्थापक आमचे 5ही ब्रँचचे आणि सर्व कर्मचारी यांना जाते व त्यांचे मी या प्रसंगी सर्वांचं प्रथम अभिनंदन करतो.
कारण की हे जे काही इतकं कामकाज झालेलं आहे त्याला खरे कारणीभूत आमचा स्टाफ, आमच्या सीओ साहेबापासून तर आमच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत खरं श्रेय हे यांचं आहे. यांनीच हे सगळं याच्यामध्ये वसुली करण्यात आली आहे. जे डिपॉझिट वाढले, ऍडव्हान्सेस वाढले, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये साहेबांनी खूप काम चांगलं केलेलं आहे, त्याच्यामुळे इतका नफा त्यात दिसतोय. त्याच्यामुळे खरोखरच आमचा स्टाफ हा खरोखर अभिनंदनास पात्र आहे. बँकेच्या तांत्रिक विभागात आता हे झालं इथपर्यंत. आता आपण टेक्निकल मध्ये काय प्रोग्रेस केला किंवा काय केलेला आहे किंवा काय करतोय याचे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बँकेच्या तांत्रिक विभागात सुद्धा अनेक सुधारणा करण्यात आल्या असून आपण अहवाल वर्षातच नवीन सॉफ्टवेअर व्हर्च्युअल गॅलेक्सी नागपूर यांच्याकडून घेतलं. नवीन सॉफ्टवेअर घेतलं आपण नागपूरच्या व्हर्च्युअल गॅलेक्सीकडून. आपल्याजवळ या अगोदर डीआर साईट नव्हती. आपल्याजवळ या अगोदर डीआर साईट नव्हतीच. आपण डीआर ठेवतच नव्हतो कारण की डीआरचं सुरुवातीपासूनच खूप वेगळं होतं, कारण त्याचा खर्च फार आवडावे होता. नंतर मग काही बँकांनी कुठंतरी एकत्र येऊन प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन घेऊन काही 10-20 बँकांकडून असं ठेवलेलं आहे. तर आपणही आपलं डीआर साईट नव्हती, तसंच डाटा सेंटरची स्थिती आपली फारच खराब होती. डाटा सेंटरही आपलं त्याच पद्धतीचं होतं. सद्यस्थितीत आपण सॉफ्टवेअर कंपनीकडेच डाटा सेंटर ठेवलं असून डीआर साईट आपण मुंबईत घेतली आहे. दोन्ही ठिकाणी बँकेचा डाटा कलेक्ट होत असून तो 100% सुरक्षित. त्याच्यामुळे आता कुठे धोकाच नाही आहे तुमच्या सॉफ्टवेअर. म्हणजे सायबर सिक्युरिटी जे म्हणतो आपण किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे आता आपलं काही झालं तरी आपला डाटा हा 2 ठिकाणी सेफ आहे. एक तर आपल्या व्हर्च्युअल गॅलेक्सीकडे आपण डाटा सेंटर ठेवला आहे आणि दुसरं डीआर आपण मुंबईला ठेवलं. त्याच्यामुळे ही बाजू आता आपण एकदम. त्याचप्रमाणे बँकेचा आपण स्वतंत्र डोमेन सुरू केलेला आहे. या अगोदर ईमेल ऍड्रेस वरून आपण आपला माहिती पुरवत होतो. ईमेल ऍड्रेस वरून आपण, आता ती बाब सुरक्षित नव्हती. त्यामुळे आपण आपला स्वतंत्र डोमेन amcb.in असे 10 ईमेल्स ऍड्रेस आपण बनवले आहेत. त्यामुळे आता कोणतीही माहिती कुठेही पाठवायची असेल तर ती अतिशय सुरक्षित आहे. हे इथं अतिशय प्रामुख्यानं आहे. त्याच्यानंतर डाटा सेंटर रिकव्हरी साईट सोय करण्यात आली आहे. कर्जदारांचे नावे सिव्हिल रिपोर्टमध्ये प्रदर्शित होणे सुरू झालेले आहे. प्राथमिक प्राप्त क्षेत्राची कर्जे जे आरबीआयची गाईडलाईन आहे, प्राथमिकता प्राप्त क्षेत्राची कर्जे 85% पेक्षा जास्त वितरित केली. म्हणजे त्याचंही टार्गेट आपण 85च्या वर गेलाय. हे जर अशी जर कर्जे वाटल्या गेली तर तुम्हाला बरेचसे म्हणजे तुमच्या इन्कम टॅक्स मध्ये बाकीच्या याच्यामध्ये याचं भरपूर बेनिफिट आपल्याला मिळेल. त्याच्यामुळे आम्ही त्या कर्जाच्या क्षेत्राला प्राथमिकता देऊन त्याच्यामध्ये 85% पेक्षा जास्त आपण हे केलेलं आहे. त्याच्यात SMS सेवा सुद्धा सुरू आहे. डीए फंडामध्ये आपलं नियमित प्रेषण सुरू आहे. ठेवीचा विमा 5 लाखापर्यंत सेंटरने शासनानेच वाढवला होता, परंतु 5 लाखाचा 1 लाखावरून 5 लाखाचा जमा झाला त्यावेळेस त्याचा विम्याचा हप्ताही वाढला. आता तो विम्याचा एवढा मोठा हप्ता DICG कडे पाठवणे म्हणजे त्याचा तो विम्याचा हप्ताही आपण रेग्युलर भरत आहोत. त्यामुळे आपल्या इथल्या 5 लाखापर्यंतच्या ठेवी अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे नियमित त्याचा भरणा आपल्याकडे आहे. थकीत कर्जामध्ये लक्षणीय वसुली व सुधारणा झाली आहे आणि पुन्हा कार्यवाही त्या अनुषंगाने त्याच्यावरती चालूच आहे. बँकेचं रिकन्सलेशन आपलं खूप पेंडिंग होतं. ते आपण जवळपास ते प्रगतीपथावर आहे. म्हणजे आता ते म्हणजे मागच्या डेटपर्यंत, मागच्या महिन्यापर्यंत जवळपास पूर्ण झाले. त्यामुळे रिकन्सलेशनचं काम आपलं चालू. त्याच्यानंतर विविध खर्चामध्ये जर कधी आपल्या याच्यातले फिगर जर बघितले तर पुष्कळच्या खर्चामध्ये आपण कपातीचं धोरण आणि खूप खर्च कमी केलेला. म्हणजे ते मुद्दाम आपण या म्हणजे त्या कोरोनाच्या याच्यामध्ये आणि पुढील बिझनेस पाहता आणि बॅलन्स शीटचं लक्ष घेता आपण त्या जिथे गरज नाही त्या ठिकाणी आपण खर्चच नाही केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता ऍडव्हान्सेससाठी किंवा मार्केटमध्ये आपला व्यवसाय कसा टिकेल किंवा काय होईल, कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बिझनेस. बिझनेस जर नसेल बँकेला, बँक काहीच टिकवू शकत. बिझनेसही पाहिजे आणि बिझनेस पासून अर्निंगही पाहिजे. तर त्याच्यामुळे काय झालं आहे की आपण कोणत्याही बँकेनं अमरावतीत अजून तशी योजना सुरू केली नाही, पण आपण सुरू केली. आपण सोने खरेदीसाठी लोन देतोय. सोन्यावर लोन तर सगळ्याच बँका देतात, तर सोने खरेदीसाठी आपण एक स्कीम सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद आहे. की एखादा समजा गव्हर्नमेंट सर्वंट आहे किंवा कोणी असेल त्याच्याकडे 5 वर्षाला लग्न कार्य असेल मुलीचं, आता 5 वर्षानंतर एकदम 3 लाखाचं सोनं तो घेऊ शकत नाही. म्हणून त्यांनी जर आज परचेस केलं तर त्यांनी फक्त 25% रक्कम भरायची आहे, 75% रक्कम आम्ही देतो.
आणि त्याच्यावरती मिनिमम व्याज आहे. त्याच्यावर 10% जरी आम्ही व्याज लावत असलो तरी त्यांनी जर रेग्युलर ईएमआय भरला तर बोर्डाला पावर ठेवले 1%, त्याला 9%नेच ते लोन मिळेल. तर त्यांनी मग 4 वर्षात 3 वर्षात ते फेडायचं. तोपर्यंत त्याचं गोल्ड हे आपल्या इथं सुरक्षित राहील. तर ही एक योजना आपण त्याच्यामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद आहे. तसेच हाऊसिंग लोन मध्ये अत्यंत कमी व्याजदरावर योजना सुरू करण्याचा आमचा विचार आहे की पुन्हा कुठेतरी अजून आपले ऍडव्हान्सेस वाढले पाहिजे आणि व्याजाचा जर कमी असेल तर ग्राहक निश्चित तुमच्याकडे येतो. त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये किती आपण रेट ऑफ इंटरेस्ट कमी करू शकतो तर त्याच्यामध्ये हाऊसिंगची कल्पना आमचं हाऊसिंगचे त्याच्यावरती आमचा विचार चालू आहे. त्याच्यावरती आमचं अभ्यासही सुरू आहे. तर तो एक हाऊसिंगचा लोन आपण मिनिमम 9.90 ते 1% तर आपण हे ठेवू, म्हणजे ते यासाठी ठेवू की जर रेग्युलर भरला गेला तर 1% रिबेट बोर्डाला पावर देऊ. म्हणजे 9.90 न दिलं तर 8.90 भेटेल त्याला हाऊसिंग. हेही आपण बघू. याच्यात पाठीमागं कारण असं आहे की आता काय चांगला ग्राहक आहे, म्हणजे व्यवसायावर भरपूर परिणाम झालेला आहे कोरोनामध्ये. त्यामुळे एक चांगला ग्राहक नाहीये. चांगला ग्राहक आहे नॅशनलाइज बँकेकडे जातो, इकडे जातो, अर्बन बँकेकडे साधारणतः असाच मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून या निरनिराळ्या कल्पना आम्ही अंमलात आणून आता नवीन नवीन योजना सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. तसंच नेट बँकिंग सुरू करायचा आमचा आता पुढचा प्रयत्न की सगळ्या मोबाईलवरून तुमचं सगळं बँकिंग व्हायला पाहिजे. याच्यासाठी आमचा अभ्यास सुरू आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न चालू आहे. तर इथे असं म्हणजे इथं या सगळ्या बाबी आता सांगितलं तिथं खरंच म्हणजे अभिमानानं सांगावं वाटतं की सर्व क्षेत्रात आपल्या बँकेने भरीव कामगिरी केलेली व यापुढे सुद्धा अतिशय चांगली वाटचाल करीत राहील याची मी संचालक मंडळाच्या वतीनं म्हणजे ग्वाही देतो. म्हणजे एक साधारणतः या अहवालाचा एक लेखाजोखा म्हणजे डिपॉझिट्स आपले कसे आहेत, रिकव्हरी कशी आहे, लोडिंग कसं आहे, स्कीम्स काय आहेत हे थोडक्यात सगळं सांगितलं. आता थोडस अजून सांगायचं वाटते की मला इथं अत्यंत जबाबदारीने सांगायचं वाटते की सहकारी बँकेच्या संचालकाचे पद हे केवळ शोभेचं पद नसून ते अत्यंत जबाबदारीचं पद आहे. अत्यंत जबाबदारीचं पद आहे. याची आम्हा सर्व संचालकांना जाणीव. संचालक हे विश्वस्त असतात या घोषवाक्याबरोबरच ते जबाबदार विश्वस्त असतात या घोषवाक्याची जाणीवही सर्व संचालकांना असणे आवश्यक. वास्तविक बँकिंग सारख्या आर्थिक व्यवसायात संचालक मंडळाने प्रत्येक निर्णय हे व्यावसायिक पद्धतीने व केवळ बँकेच्या हित डोळ्यासमोर ठेवून घेणे अपेक्षित असते. जोपर्यंत बँक चालवणारे संचालकामध्ये ज्ञानी, प्रामाणिक, नैतिकता व बँकेला पुरेसा वेळ देण्याची मानसिकता असते तोपर्यंत त्या बँकेला काही धोका नसतो असं माझं स्पष्ट मत. पुरेसा वेळ देणे अतिशय आता संचालक पद हे काही फार मेचर राहिलेलं नाही. म्हणजे काय कोणत्या वेळेस कशी घटना येईल काय येईल त्याच्यामुळे तुमचं या सगळ्या याच्यावरती लक्ष असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे जर अशी मानसिकता असते तोपर्यंत बँकेला काही धोका नसतो. मात्र या गोष्टी तळा गेल्यास कालांतराने ती बँक अडचणी झाल्याशिवाय राहत नाही असं माझे स्पष्ट मत. सद्यस्थितीत नागरिक सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने भरपूर मोठ्या प्रमाणावर अंकुश ठेवलाय. याच पार्श्वभूमीवर नागरिक सहकारी बँकांनी आपल्या उपविधीमध्ये दुरुस्ती करून संचालकांना रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षानुसार फिट अँड प्रॉपरचे निकष लागू न केल्यास बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची संकल्पना रिझर्व्ह बँक आपल्यावरती लागू पाहते. हे आहे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट. वास्तविक आपल्या बँकेसाठी नाही. ही जी आहे हे आहे 100 कोटीच्या वर ज्या बँक आहेत त्यांच्यासाठी आहे. बोर्ड ऑफ मॅनेजमेंट म्हणजे गव्हर्नमेंटचा एक माणूस तुमच्या मॅनेजमेंटमध्ये येईल. त्याचा निर्णय तुम्हाला बोर्डाला मान्य करावा लागेल. थोडक्यात अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. तर हे जे आहे ते सहकारावर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अंकुश ठेवल्यासारखीच किंवा गदा आणल्यासारखीच बाब आहे. असं रिझर्व्ह बँके आता हळूहळू सध्याची स्थिती, बँकाची स्पर्धा, रिझर्व्ह बँकेचा अंकुश, नैसर्गिक आपत्तीमुळे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम इत्यादी बाबी लक्षात घेता आजच्या काळात अष्टविधानी संचालक मंडळ ही नागरिक सहकारी बँकेची गरज आहे. अष्टविधानी म्हणजे प्रत्येक संचालकाची बँकेच्या व्यवहारावर, सेवकावर, संचालक मंडळाच्या सभा व त्यामध्ये असलेल्या विषयावर, सभेच्या गांभीर्यावर, बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षकाच्या अहवालावर, एकूणच बँकेच्या सर्व कारभारावर लक्ष असणे तसेच नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे.
याकडे जर सर्वांनी गांभीर्याने लक्ष दिले तर जनतेचा सहकारी बँकिंग क्षेत्रावरील विश्वास वाढीस लागल्याबरोबर संचालक मंडळाचाही आत्मविश्वास वाढेल व या क्षेत्राची झपाट्याने प्रगती होईल व आपण खासगी व राष्ट्रीयकृत बँकांपुढे एक आव्हान उभे करू शकू असा मला विश्वास आहे. आपली बँक अनेक संकटावर मात करून प्रगतीकडे झेप घेत आहे. बँक विलिनीकरणाची वेळ ही आपणावर आली होती, परंतु बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी अण्णासाहेब जोंधळे यांनी कठोर परिश्रम घेऊन ही बँक संकटातून बाहेर काढली. खरोखर अण्णासाहेबांनी त्यावेळेस कठोर परिश्रम केले आणि आज विलिनीकरणाच्या याच्यामध्ये जी आपली बँक जात होती ती त्यांनी विविध प्रकारे काही उपाययोजना करून त्यातून बाहेर काढली. आज स्वर्गवासी अण्णासाहेब आपल्या सोबत नाही तरी त्यांच्या कार्याची आठवण ठेवूनच आजचे संचालक मंडळ बँकेचे प्रशासन यशस्वीपणे सांभाळत आहे. पण झालेल्या प्रगतीत त्यांचाही मोलाचा आहे. आज वसुलीकडे बँकेने लक्ष केंद्रित केले आहे. वसुली समाधानकारक आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे बँक प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करीत आहे. निश्चितच पुढच्या काळातही बँकेच्या प्रगतीकडेच आम्ही लक्ष केंद्रित करू व अष्टविधानी संचालक मंडळ म्हणून पुढील कार्य करू एवढाच मी या ठिकाणी विश्वास देतो व माझ्या मनोगत संपवतो. जय हिंद, जय सर. धन्यवाद सर. आपण बँकेचा लेखाजोखा वाचताना खरंच बँकेचं बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस या दोघांचंही चांगलं विश्लेषण केलं आणि आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलं. मी पण असं आवाहन करतो की जे काही सदस्य आपले कर्ज घेऊन आहेत त्यांनी आपले हप्ते वेळीत भरावेत. त्यांचे थकीत काही कारणामुळे झाले असतील त्यांनी आता तरी आम्हाला मदत करावी. आपले जे काही थकीत कर्ज आहे ते परत करावेत. गरज असल्यास पुन्हा आपण कर्ज घेऊ शकता. कर्ज देण्यासाठी बँकेला कोणतीच अडचण नसते. आपण सहकार्य केलं तर ही बँक अजून चांगल्या वेगानं वाढेल असा मला विश्वास वाटतो. आपण पुढच्या कारवाईला सुरुवात करूया. यानंतर 14/3/21 ला संपन्न झालेल्या बँकेच्या 26व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त श्री कुके साहेब बँकेचे ऑफिसर आहेत हे वाचतील अशी मी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी मी जे ऑनलाईन जोडलेले आपले सभासद गण आहे त्यांना विनंती करतो की ते आपला व्हिडिओ सुरू करू शकतात. म्हणजे त्यांचा चेहरा आम्हाला दिसेल, आम्ही पण तुम्हाला दिसू. कृपया आपण आपला व्हिडिओ सुरू करू शकता. सध्याच्या घडीला आवाज मात्र म्यूट ठेवलेला आहे. बँकेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 14/3/2021 ला सकाळी 11 वाजता खंडेलवाल कॉम्प्लेक्स, चपराशीपुरा, सुंदरलाल चौक, बँकेचे मुख्य कार्यालय अमरावतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. दी अमरावती मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक मर्यादित अमरावतीची सन 2019-20 या आर्थिक वर्षाची 26वी वार्षिक सभा कोविड-19 महामारीच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने वेबएक्स रविवार दिनांक 14/3/2021 ला सकाळी 11 वाजता नियोजित वेळेवर सुरू करण्यापूर्वी सभेला ऑनलाईन जुळलेल्या सभासदांच्या उपस्थितीचा कोरमच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. ऑनलाईन अल्प संख्येत जुळलेल्या असलेल्या सभासदांच्या उपस्थितीचा कोरम लक्षात घेता कोरम अपूर्ण असल्यामुळे सभेचे कामकाज कोरम अभाव्यास ठिकाणी सकाळी 11:30 वाजता सुरू करण्यात आले. कार्यक्रम पत्रिकेवरील नियोजनानुसार संचालक मंडळाचे पुन्हा व्यासपीठावर 11:30 वाजता आगमन झाले. त्यानंतर सभागृहात उपस्थित सर्व सन्मान्य व ऑनलाईन जुळलेल्या सभासदांच्या समक्ष संचालक मंडळांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच महालक्ष्मी प्रतिमेचे पूजन केले व बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब जोंधळे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले. सभेचे संचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. त्यानुसार सभेदरम्यान प्रत्यक्ष व ऑनलाईन उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सन 2019-20 या अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या देशातील थोर शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, जवान, साहित्यिक, पत्रकार, कलावंत, शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, सहकार तज्ञ, संस्थेचे भागधारक व त्यांचे नातेवाईक, बँकेचे ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक यांना श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटे सभेदरम्यान उभे राहून मौन पाळण्यात आले. त्यानंतर
रितसर सभेच्या कामकाज सुरुवात करण्यात आली. त्यामधील विषय क्रमांक 1, दिनांक 29/9/2019 ला संपन्न झालेल्या बँकेच्या 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. यामध्ये इतिवृत्ताचं वाचन कायम करण्यात आले. विषय क्रमांक 2, बँकेचे दिनांक 31/3/2020 अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल वाचून मंजुरी देणे. यामध्ये अहवालास मंजुरी देण्यात आली. विषय क्रमांक 3, बँकेचे संचालक मंडळाने सादर केलेला सन 2019-20 अखेरचा ताळेबंद व नफा तोटा पत्रकास मंजुरी देणे. यामध्ये बँकेच्या आर्थिक वर्षातील 2019-20 अखेरचे ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन करण्यात आले. विषय क्रमांक 4, संचालक मंडळाने सादर केलेले सन 2020-21 चे अंदाजपत्रक मंजूर करणे व सन 19-20 चे मंजूर अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे. यामध्ये ओलांडलेल्या तरतुदीनुसार जो काही अंदाजपत्रकात नमूद असलेल्या खर्चापेक्षा जास्त झालेल्या खर्चास चे वाचन करून त्यास मंजुरी प्रदान करण्यात आली. विषय क्रमांक 5, सन 19-20 च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवाल तसेच दोषदुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. सन 2019-20 या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षकांनी केलेल्या लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करण्यात आले व त्याबाबत विहित अहवाल दुरुस्तीचे वाचन करून कार्यवाहीस मान्यता देण्यात आली. विषय क्रमांक 6, सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नाम तालिकेतून 2021 करिता RBI यांच्याकडे पूर्व मान्यतेसाठी सुचवलेल्या वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व मेहनताना ठरवणे. सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नाम तालिकेवर अंतर्भूत असलेल्या मिस्टर जयश्री महाजन अँड कंपनी अमरावती यांच्या नेमणुकीच्या संदर्भात प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे दिनांक 8/2/2021 रोजी तथा 9/3/2021 च्या पत्राने सादर करण्यात आला होता व त्यांचा मेहनताना नियमानुसार ठरल्याप्रमाणे तो कार्यवाही केल्याची नोंद घेण्यात आली. विषय क्रमांक 7, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 2019-20 नफ्याचे विनियोजन बँकेच्या उपविधीतील पोटनियम क्रमांक 55 नुसार मंजूर करणे. यामध्ये पोटनियम क्रमांक 55 नुसार जे काही विश्लेषण आपलं याचं केलं होतं त्या कार्यवाहीस मान्यता देण्यात आली. बँकेचे संचालक विषय क्रमांक 8, बँकेचे संचालक व त्यांचे नातेवाईकांकडे सन 19-20 या आर्थिक वर्षात येणे बाकी कर्जाची माहिती घेणे. अहवाल वर्षात संचालक व त्यांचे नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारचे कर्ज नसल्याची नोंद घेण्यात आली. विषय क्रमांक 9, वसुली अशक्यप्राय असलेल्या कर्ज खात्यांच्या रक्कमा निर्लेखित करण्यास मान्यता देणे. अहवाल वर्षात वसुली अशक्यप्राय असलेल्या कोणत्याही कर्ज खात्याचे निर्लंबन बँकेने केले नाही असा खुलासा सभेत करण्यात आला. यानंतर माननीय अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे एकूण 5 विषयावर चर्चा करण्यात आली. त्यावर समर्पक उत्तरे देऊन माननीय अध्यक्षांनी समर्पक उत्तरे देऊन सभासदांचे समाधान करण्यात आले व यानंतर माननीय संचालक दिवे सर यांनी सभेच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व सहभागी सभासदांचे व संचालक मंडळाचे तसेच सर्व कर्मचारी अधिकारी यांचे आभार मानून अध्यक्ष यांच्या परवानगीने सदर सभा संपल्याची जाहीर करण्यात आली. धन्यवाद. धन्यवाद. ओके सर. पुढचा विषय घेत आहे बँकेच्या ताळेबंद आणि नफा तोटा पत्रकाला वाचन करत आहे. प्रोसिडिंग कायम करायचं वाचतं. हा. बँक इथे पण नफा तोटा पत्र आहे का? या हातात नाही.
बँकेचं चालू कार्यबंद. लायबिलिटी साईडला बघतात आहे. आपले एकूण अधिकृत भाग भांडवल 5 कोटीचं आहे. वसूल भाग भांडवल 3,39,06,000 रुपये. गंगाजळी आणि इतर निधी 1,10,05,08,20,98 इतका आहे. बँकेच्या एकूण ठेवी 64,85,16,110.94 इतक्या आहेत. थकीत व्याज 87,08,79,34,578 इतका आहे. देणं व्याज 1,14,74,752. शाखा मिळवणीमध्ये 1,59,169.48 इतका आहे. कस्टमर बँक गॅरंटी त्यावर्षी नाही. ध्येय फंडाची 561 आहे आपल्याकडे. इतर देणी 1,34,467.40 आणि चालू वर्षाचा नफा 3,52,040.21 इतका आहे. एकूण लायबिलिटी साईडची टोटल 88,29,73,103.1 एवढा आहे. त्यानंतर संपत्ती साईड ताण क्रमांक 2 विषय क्रमांक 3. इतर बँकांमध्ये आणि हाती असलेली शिल्लक ती आहे 4,69,21,407.96. त्यानंतर गुंतवणूक आहे आपली 13,54,84,793. ही गुंतवणूक ही इतर बँकांमध्ये जी आहे ती आहे. त्यानंतर कर्ज रोख्यामध्ये जी गुंतवणूक आहे ही 17,59,59,310.67 एवढी आहे. आपण काही बँकांचे शेअर घेतले आहेत 3.88 लाख 3,88,000. कर्ज 36,72,000 36,72,96,947 इतका आहे. येणं व्याज 9,36,99,940.45. इमारत घसारा वजा होता 2,95,71,337 इतका आहे. त्यानंतर फर्निचर अँड पिक्चर आणि इतर म्हणजे काय ऍसेट आहे आपलं ते आहे 31,80,124.50. ध्येय फंडा कंट्रा एंट्री 561. इतर एनी आहे आपली 3,26,26,744.19 आणि शाखा मिळवणीमध्ये 1,90,624.3 एवढा आहे. केस ग्रॅशिया येणे 2,52,913. पुढचा विषय नफा तोटा पत्र. त्याच विषयामधलं नफा तोटा पत्र घेत आहे. केलेला खर्च आहे आपण एकूण 12,19,28,458.65 एवढा आहे. यामध्ये ठळक बाबी वाचतो मी. ठेवीवर दिलेलं व्याज आहे 3,99,80,752.66 हे आहे. आणि याच्यामध्ये तरतुदी आहे 32 कोटी लाखाची तरतूद आपण बुडीत आणि बुडीत निधीमध्ये केलेली आहे. त्यानंतर कलम 36(1)8 नुसार 4,99,000 तरतूद केली आहे. निव्वळ नफा 3,52,043.21. मोठ्या आयटम मध्ये स्टाफवर आणि इतर एस्टॅब्लिशमेंटवर झालेला खर्च 61,54,354 एवढा आहे. आणि वीज पाणी भाडं कर वगैरे हे याच्यावर आपण 31,67,127 एवढा खर्च केलेला आहे. आणि बाकी इतर. त्यानंतर उत्पन्नाची बाजू. एकूण उत्पन्न आपलं तेवढंच 12,19,28,458.65 एवढं आहे. त्याच्यामध्ये कर्जावर प्राप्त झालेलं व्याज 4,02,30,726.30 आहे. शाखेकडून मिळालेलं व्याज म्हणजे शाखांनी आपल्याला दिलेलं 6,61,26,000 रुपये. कमिशन आणि इतर चार्जेस आपण जे वसूल करत असतो खातेदारांकडून 6,19,855.24 आहे.
इतर उत्पन्न जे मिळालेलं आहे ते आहे 24,82,540.71. सरकारी प्रतिभूतीवरचं व्याज आहे 79,89,387.10 आणि मुदती ठेवीवर मिळालेलं व्याज 12,46,4199.10 आणि प्रतिभूतीवर नफा जो आहे झालेला आहे आपला जे ट्रेडिंग केला आपण 32,33,750 इतका आहे. त्यानंतर विषय क्रमांक 4ला आपण हात लावूया. विषय क्रमांक 4 आहे आपण जे अंदाज मागच्या वर्षी खर्चाचा केलेला होता त्याचं काय झालेलं. आपण 17 कोटीचा खर्च होईल असं अंदाज गृहीत केला होता. हा खर्च म्हणजे व्याज वगैरे देणे जे असतात, जे स्टाफची वाढ होते वगैरे, कोरोनाच्या काळामुळं तेवढा काही खर्च आपण करू शकलो नाही आणि तो खर्च 12,19,28,458 एवढा झालेला आहे. हा मूलभूत खर्च मी तुम्हाला सांगितला. आणि जो काही खर्च जो वर झालेला आहे, जास्त झालेला आहे, त्याचं मी वाचन करतो. DRD कमिशन आपण 5 लाख आपण धरलं होतं, सॉरी 50,000 धरला होता, त्याऐवजी 1,27,992 इतका झाला. 77,992 जास्त झालेला आहे. आपण ही योजना बंद करायची ठरवली होती आणि वेगानं बंद होईल असं वाटत होतं, पण त्याला काही वेळ द्यावा लागतो बंद व्हायला आणि म्हणून एवढं कमिशन दिलं. आता यापुढे आपल्याला काही खर्च येणार नाहीये, योजना बंद झाली. नंतर 2 नंबरचं जे मग वाचून दाखवलं तुम्हाला, 20 लाखाचं आपण तरतूद ठेवली होती, पण त्याच्यापेक्षा आपण जास्त तरतूद केली, 32 लाखाची केली. आपण 12 लाखांची तरतूद जास्त केली. ट्रेडिंग ऍडवायझरी चार्जेस ऍक्च्युअली मागच्या वर्षी पण हे चार्जेस होते, पण आपण एकाच अकाउंटमध्ये टाकत होतो. आता नवीन सॉफ्टवेअर आले ना, आपल्याला सोय होती की प्रत्येकासाठी वेगळे वेगळे हेड करता येतात, म्हणून आपण आता वेगळे हेड केले आहे आणि त्यामुळे आपल्याला ते दिसत आहे 57,887 एवढी आपण खर्च केला. ही काही ओलांडलेली तरतूद ऍक्च्युअली नाहीये, ही अदर मध्ये येत होती. नंतर डिझेलचा खर्च हा पण मागच्या वर्षी पण झालेला होता, हा एकत्र एका अकाउंट मध्येच येत होता. या वर्षी आपण 30,000 त्याच्यावर खर्च केलेला आहे. बुक्स अँड पेरियडिकल 4,300 रुपये खर्च केले आपण, ते पण मागच्या वर्षी काही प्रमाणात झालेले होते. आता वेगळं हेड मिळाल्यामुळे आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. अजूनही आपण असं बायफर्केशन करून चांगल्यापैकी माहिती मिळेल अशी व्यवस्था आपण करत आहोत. नंतर हार्डवेअर सॉफ्टवेअरवरचा खर्च 86,127.10 एवढा झालेला आहे. हा पण मागच्या वर्षी होता, त्याच्यामध्ये एवढा खर्च आपण यावर्षी स्पेशल अकाउंट करून अकाउंटिंग मध्ये घेतलेला आहे. आणि RTO आपण ट्रेड प्रमाणपत्र घ्यावं लागते. आपण कारसाठी एक प्रमाणपत्र यावर्षी घेतलं होतं, जे मागच्या वर्षी नव्हतं. 12,000 रुपये त्याच्याकरता खर्च केले आहे. सुरक्षा रक्षक आपण काही दिवस ठेवले होते आपल्याकडे, त्याचा खर्च 43,652 हा इतका केलेला आहे. हा नवीन झालेला खर्च आहे. पुढच्या विषयाला हात लावतो. संविधानिक लेखापरीक्षण अहवाल तसेच दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. हा दोष दुरुस्ती अहवाल अगदी एवढ्यातच मिळालेला आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला वर्ग देण्यात आलेला आहे. मेजर असं काही विशेष नाही आहे याच्यामध्ये. मागच्या वर्षी जे काही होतं जसं एडीसीसी बँकेचं रिकन्सिलेशन वगैरे, हे अजूनही बाकी आहे. आपण त्याच्याकरता त्यांच्याकडून डिटेल माहिती घेण्यासाठी म्हणून आपण त्याच्यावर आपण बंधुवर फोरम मध्ये केस टाकलेली आहे. ते आल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला करता येईल किंवा त्यांच्याकडून जी काही वसुली करता येईल ती करता येईल आणि रिकन्सिलेशन करून घेऊ. आणि त्यामध्ये आपण काही अजून प्रोव्हिजन करायला पाहिजे होते असं त्यांनी सुचवलेलं होतं. प्रोव्हिजन मध्ये जशी आपण 12 लाखाची अजून प्रोव्हिजन केली आहे, त्याच्यामध्ये अजून 15 लाखाची पाहिजे होती असं त्यांचं म्हणणं होतं. आणि IDR म्हणजे इन्व्हेस्टमेंट डेप्रिसिएशन फंड, याच्याबद्दल त्यांनी आपल्याला 27 लाखाची प्रोव्हिजन करायची म्हटली होती. आपण याच्या वर्षांमध्ये ती प्रोव्हिजन करणार आहोत. एवढ्याच वैधानिक लेखा परीक्षणामध्ये दोष त्यांनी आपल्याला दाखवले होते, वर्ग त्यांनी दिलेला आहे, आपल्याला अहवाल मिळाला. त्यानंतर लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे. आपला विचार महाजन ही कंपनी जी आहे त्यांनाच कंटिन्यू करायची आहे, परंतु याच्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार आपण अध्यक्ष उपाध्यक्ष
आणि जो देतील असं मी आपल्या सुचवू इच्छितो. आपलं काय म्हणायचं? ठीक आहे. त्यानंतर संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 2021च्या नफ्याचे विनियोजन बँकेच्या उपविधी पोट नियम क्रमांक 55 प्रमाणे मंजूर करणे. मी वाचत आहे ते. पेज क्रमांक 90 बघावं अहवालामध्ये. 2021चा नफा जो होता तो 3,52,043.21 इतका होता. त्यामध्ये आयकराची तरतूद 1,17,336 एवढी केली आपण. निव्वळ नफ्याचा 25% राखीव निधी 58,686 76.80 एवढी आहे. आणि बाकीचा नफा BDDR मध्ये आपण टाकला 1,76,030.41. यावर्षी लाभांश वगैरे देण्याचं आपल्याला रिझर्व्ह बँकेने मनाई केलेली होती. आणि त्यानंतर झिरो झाला. तो मागच्या वर्षीचा नफ्याचं विनियोजन आहे. आपण झिरो करतो. वाचलं तुम्ही? झालं. 5 नंबर 9 बघा. 9 बघा, निरंक लिहिलाय शिल्लक खाली. बँकेचे संचालक व त्यांचे नातेवाईकांकडे सन 2021 या आर्थिक वर्षात येणे बाकी कर्जाची माहिती देणे. या वर्षामध्ये कोणत्याही संचालकाकडे कोणतेही कर्ज नाही असं केले. आणि मान्य अध्यक्षांच्या परवानगीने येणारा विषय यामध्ये त्याच्यामध्ये कोणताही विषय नाहीये. सभेशी संबंधित विषय नाही आहे. इतर एक प्रश्न आला होता सीमाताईंचा, पण तो काही सभेशी संबंधित नसल्यामुळं त्याचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. कल्पनाताई विषयाचाही एक प्रश्न होता, तो विलंबाने प्राप्त झाल्यामुळं त्याच्यावरही काही विचार करण्याची आवश्यकता नाही. सर पुढच्या विषय घेऊ. या किशन ताईंचा 2-3 दिवस उशिरा आला. 20 तारीख दिली होती. प्रशासनाचा विषय काय असतं, कोणाचं सस्पेन्शन, कोणाचं बडतर्फ सोडून अंतर्गत प्रशासनाचा आणि तो आमच्याविषयी संबंधित नाहीये. याच्याकरता विषय ते की स्वतंत्रपणे इथे यावं आणि कार्यालयात बसून त्याच्यावरती चर्चा होती. आणि त्याच्यावर त्यांना काहीतरी जे काही असेल ते कामकाज चालू आहे ते सांगते. बसूनच विचारत आहे. किती आला आणि त्याचे काही कागद सांगितलेलं आमच्या सांगतील. वीस 21 या वर्षामध्ये आपण 235 नवीन लोकांना 9,38,30,000 इतकं कर्ज दिलं. अनुत्पादक कर्ज जे आहे त्याचं ते 123 अकाउंट मध्ये 13,41,00,000 हे सगळे मिळून आहे. म्हणजे एकाच वर्षाचं. नंतर कर्ज वसुली जी झाली आहे, एकूण कर्ज वसुली सर्व 507 अकाउंट मध्ये 8,64,84,000 इतकं झालं. आणि NPA मध्ये कर्ज वसुली 42 अकाउंट मध्ये 1,17,25,000 इतकं झालेलं. आणि कर्ज बाकी आहे 629 अकाउंट मध्ये
36,72,97,000. यामध्ये मोठी कर्ज काही आहे ज्याच्यावर आपली कारवाई सुरू आहे आणि बऱ्याच अकाउंट मध्ये यावर्षी आपल्याला सक्सेस मिळालेला आहे मोठ्या कर्जांमध्ये. छोटे छोटे कर्ज तर येतच असतात, मोठ्या कर्जांमध्ये यावर्षी बऱ्याच अकाउंट मध्ये आपल्याला हे मिळाले. मिळाल्या नोटीस वगैरे दिल्या आहे त्यांना. नाही, आपण सेक्युरिटायझेशन मध्ये त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे. चालू करता नाही आली आपल्याला, कारण डीएम कडे परवानगी लागते त्याच्यासाठी आणि डीएम ची परवानगी आपल्याला कोणत्याच अकाउंट मध्ये अजून दिली नाही. ते म्हणतात कोरोनाचा काळ आहे, आम्ही याच्यावर सध्या तरी तुम्हाला परवानगी देतो, पण अजून परवानगी यायची आहे. तरी काय झालं, त्यांनी परवानगी द्यायला काय हरकत आहे. त्यांनी कोरोनाचा काळ घेतला, तो मागच्या वर्षीपासूनचा पकडलाय, म्हणजे 20ही पकडला आणि 21ही पकडलाय. कोरोना काळ संपलेला नाही त्यांच्या दृष्टीने. मागच्या वर्षी टाकलेले प्रकरण अजूनही निघालेले नाहीत. मागच्या वर्षी आता त्यापेक्षा आणखी काय लिटार्जी असू शकते. त्यांना भेटणं सुरू आहे, कलेक्टरला भेटणं सुरू आहे आमचं. त्याच्यानंतर साहेब आहेत त्यांच्यासोबत जाऊन प्रत्यक्ष आता जवळपास म्हणजे आपल्या 8 कोटीचे 9 कोटीच्या प्रकरण. मदत करतो, ते म्हणतात मी मदत करतो तुम्हाला परमिशन मिळून देण्यासाठी. ते आपण करून वसुलीमध्ये काम करणारे आपल्याकडे सगळेच लोक आम्ही काम करतो. म्हणजे ब्रांच मॅनेजर सर्व 5ही असतात, वसुली अधिकारी आपल्याकडे आहे, त्यांच्या हाताखाली आधुनिक ऑफिसर आहे. आणि असं काही बायफर्गेशन नाही ठेवलेलं आहे आपण, त्याला वेळ असेल ते सगळे जातो. हो, मी पण आहे. नाही, समाधानी नाही आहे, कारण मोठे जे प्रकरण आहे ना त्यात आपल्याला अजून सक्सेस मिळालेला नाही. आपण खूप उशिरा दाखल केलं शासनाच्या आपल्याला. नाही, असं नाही आहे, काम सुरूच होतं आपलं, असं नाही आहे एवढे. पहिले जर केलं तर आपली चौकशी झाली नसती, टाकली नसेल झालं तर काय हरकत नाही. मी आल्यानंतर आपण 2 वर्षाच्या अगोदरच प्रकरण टाकले. त्या 2 वर्षापासून जेव्हापासून कोरोना सुरू झाला तेव्हापासून या विषयावर क्लिअरची ऑर्डर एकही कलेक्टर आपण आज नाही टाकला. मागच्या मार्च पासून बंद आहे. आणि ते म्हणतात की कोरोना सध्या काम आहे, आम्ही सगळ्याच बँकेची 2 वर्ष झाले आपण तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही मला देऊन शकता, मी काढून देतो. तुम्ही मला एक साधा पुन्हा तुम्ही भेटलो आता आणि त्यांनी चर्चा सुरू आहे मॅडम. तर त्याच्यानंतर त्यांनी बाईट पडल्या आपल्याच नाही आहे, बऱ्याच बँकेच्या तर विचार चर्चा करून ते ठिकाणी क्रमवार आहे. हे जवळपास 450-500 केसेस आहेत आपल्या बँकेचे नाही. हा आपण जाऊ सोमवारी जाऊ आपण. यांना सांगितलं की मला ठीक आहे, आपण तसं करू. आता आपण तसं रायटिंग लेखी पत्र दिले, तुम्ही प्रत्यक्ष भेटले आहे, परंतु आता असं करा सोमवारच्या नंतर साहेबांशी आपण फोन करू, आपण संयुक्त टीम मी फोन नाही केला मला. किती महिने झाले गेले.
ते बोलल्यानंतर कलेक्टर बदलले. बदल बरोबर ते तुम्हाला सुद्धा बोलल्यानंतर आता DCP पण बदलल्यानंतर तुम्ही जे 4 रुपये टाकता त्याची बातमी वगैरे तुम्ही सुद्धा बदलले. आपल्याला फक्त पगार घेता येईल. तुमचा माझा संपर्क होऊ शकतो माझ्या आता फोन घेतला होता. पगार मंत्र्यांची हो. जे माझे कर्तव्य आहे मध्ये मेसेज टाकला त्यासाठी मी थोरा साहेबांना 2 ते 3 वेळा कन्सल्टिंग करून ते गवई गवईंना मी भेटलो आहे. त्यांनी मला सांगितलं सध्या तुम्ही लोक आले तरी 13 ऑगस्ट पर्यंत काही होणार नाही. 13 ऑगस्ट पर्यंत कुठल्या पहिल्या आजच्या कोरोनाचं जे काही आहे त्याच्याकडे आम्ही पहिलं लक्ष देतो. मी बोललो त्याच्याबद्दल पक्षाचे पार्टी होत नाही. नाही तुम्ही माझ्यासोबत मी पुन्हा बोलायची माझ्यासमोर आपण केली मान्य आहे आम्हाला ते आवडतं सातत्यानं पाठपुरावा नाही बरोबर मी त्यांनी रिक्वेस्ट केली होती सर्वांशी माझं बोलणं झालं. त्यांनी आता सोमवार जेवढ्या तुम्ही गोष्टी करता तेवढं काम झालं पाहिजे. काम सुरू आहे दुसऱ्या गोष्टी केलं नाही, काम सुरू आहे काम केलंच पाहिजे. सुधारायचं काय सगळे काम करून गेले आम्ही स्वतः रिकव्हरीवर तिथं स्वतः असतो संध्याकाळी मंडळी काम तेवढं आहे आम्हाला माहित आहे. नाही ना मी रिक्वेस्ट केली आहे मी ते 11 वाजता त्यांचं ते मला आहे मी त्यांच्याशी पुन्हा संपर्क करायला पाहिजे. बाबा ती काम करतो काही गोष्टी आहेत आणि हे आता जे पैसे बसून झाले झाले का पैसे हो आता जे पैसे आले हो सगळे आता जे गोष्टी झाले सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणजे सगळ्यांचं सहकार्य आहे सगळ्यांचं योगदान आहे. साहेब आहे मी आहे टीम आहे एकाच सगळ्यांचं सहकार्यानं लागत आहे ते असं एकाच्या सहकार्यानं माझं म्हणणं आहे की टीम थंडी आहे. नाही ठीक आहे वाढवायला पाहिजे. आता थोडस वाढवा सुधारणा याच्यामध्ये तेवीस लोकांचं समजा कामं नाही. आम्ही स्वतः ते होतो आमच्या संचालक मंडळाने जात होते डिस्कशन होतं गेले होते आम्ही असं टाइम टेबल दाखवून दिला एरिया आपण दिले होते हे सगळं करतोय आता प्रकारचे दाखल झाले काही म्हणजे आता परमिशन त्या काळात समजा ज्यावेळेस कोरोना होता आता तुम्ही दाखल केले काय प्रकार जे जुने होते त्यांच्यावर शिल्लक आहे त्यांच्या आता दाखल केली तुम्ही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये प्रोसेस मला समजते. त्याला पहिले नोटीस देतो बँकेला नोटीस ते सगळं क्रिएट द्यावं लागतं त्याला प्रोसेस मला एवढा उशीर का लागला या प्रोसेस नाही मी तुला सोमवार पासून याच्यावर लक्ष देतो एवढा मोठा खरंच म्हणजे मोठ्या बँकेचा नाही याच्यामध्ये काय आहे तर सांगतो तुम्हाला तो 13 कोटीचा जो एफपी आहे म्हणताय 13 कोटीच्या वर नाही त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला रिकव्हरी आलेली आहे. आता हे फक्त तीनच अकाउंट मध्ये एफपीचा रेशिओ म्हणजे 90 दिवसाच्या वर जर ते खातं थकीत राहिलं तर ते खातं तुम्हाला ग्रॉस 7% आत टाकेल ग्रॉस आणि नेट तर त्या 3% आत टाकेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 5 पट आहे त्याची. चारच अकाउंट आणि म्हणजे आपल्याला जे 10 कोटी दिसत आहेत ना तर हे जे आपण पीएमच्या ऑर्डरसाठी 18 केसेस टाकलेले आहेत कारण 5,06,27,000 5,06,00,000 पीएम साठी अटकले
91 मध्ये आपल्या 16,33,000ची केस 91 मध्ये आपली चालू आहे. तर ते त्याच्यानंतरही आपल्याला जी प्रोसेस जे करायची आहे ती फार फार विचित्र आहे. याच्यामध्ये आपण जे 34 लाखाच्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहे, आज भरूचची प्रॉपर्टी आपल्याकडे आहे, याच्यामध्ये आपल्याला खूप त्रास होतो. तहसीलदाराकडे गेलो तर ते खूप पोलीस प्रोटेक्शन मध्ये गेलो तर ते म्हणतात तहसीलदाराला घेऊन चला. आपण ज्या दिवशी जातो त्या दिवशी तहसीलदार, कारण की जे पोझिशन घ्यायचं आहे त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंट आपल्या सोबत पाहिजे, तहसीलदार आपल्या सोबत पाहिजे, तहसीलदारांनी सिग्नेचर पाहिजे. ते आपण आज प्रॉपर्टी आपल्याला जप्त केलेल्या आपण ते प्रॉपर्टी करून राहिला, पण आता या सगळ्या प्रोसेस वेळ लागते. तरी आता याच्यापुढे आम्ही अजून त्याच्यामध्ये सुधारणा करू. आतापर्यंत आम्हीच फिरत होतो, आता याच्यापर्यंत तुम्हाला घेऊन म्हणजे काय होईल तुमचं बरंच आम्हाला योगदान होईल आणि आमच्या प्रकार अशा वसुलीसाठी घेतो. सोमवार पासून आणि फक्त या 4च प्रकरण आपल्या अशा 50-100 अशा त्याचे 30 सेट होते ना, काही तेवढे पैसे काहीच नव्हते. 40 लाखात 50 लाखात काहीच होत नाही. हे जर प्रकरण आमचं मोकळं झालं ना तर विषय संपला. हो ते थोडं काय झालं आता काय झालं की उशिरा दाखल त्यासाठी झाले की ते अमरावती ते दाखल करावं लागतं वर्धा, कारण की ती प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे वर्ध्याला किंवा वर्ध्याला सप्लाय करा, करस्पॉन्डन्स करा, तर ते वर्ध्याला जाऊन आपल्याला कारण किती वर्धा आपण ते केलेलं आहे सगळं. ते सगळं सबमिट केलं आहे. त्याच्या हे झालं की वर्ध्याला जाऊन त्याची ऑर्डर आणलं, परंतु ती पार्टी 4-4दा आवाज निघून देते की मी पैसे भरत नाही, आता पैसे भरत तेवढ्यासाठी तर मी ते आम्हाला सहकार्य विशेष नोटीस आता सगळ्या झाल्या 13/2/13 सगळ्या प्रोसेस गॅरेंटरलाही आपण दिलेला आहे, सगळं दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे आणि ते एक वर्ध्यासाठी तर तिथे आम्हाला काही सहकार्य झालं. वर्धा कलेक्टरकडे आपल्याला क्वेश्चन आन्सर घ्यायचं त्यासाठी आपण जाऊ अनम्यूट करून टाक. वर्ध्यामध्ये टाकली गेली कारण की हे सगळं 30 लाख 91,000 बरेचसे ऑर्डर ही 33-21ची पोझिशन आहे. त्याच्यानंतर आज ते सप्टेंबर पर्यंत 5 सप्टेंबर याच्यामध्ये भरपूर जवळपास 5 कोटीच्या जवळपास रिकव्हरी आपली येणाऱ्या वर्षात म्हणजे आतापर्यंत आली असं आपण आणि 2-3 जे केसेस आहेत पॅराडाईज हे एक खूप कालच त्या विधाताई चौधरी येऊन गेल्या, त्यांनी एक 15 लाखाचं आपल्याला त्याचे 3 लाख आलेले आहेत. माऊलीवाले जे पाठाक आहेत त्याच्यामध्ये 5 कोटी अटकले आहे. कोणी आता घेऊन गेला की 15 पैसे भरतो मला असे मोठे हे 4 म्हणजे हे जर आले काही म्हणजे 5 लोक राहिले असं, पण बाकी कारवाई आपण कोणावरची थांबवली नाही. पुन्हा किती आश्वासन दिलं की बाबा मी परवा दिवशी पैसे आणतो, पण तरी आमची आज नोटीस पाठवतात. लेट झाला पैसे तुम्ही आता त्यांनी पैसे भरले 40 लेट झालाय थोडंफार झालाय थोडंफार लेट झालं असेल तर मी काय तुमची या विषयावर तुमच्याशी डिटेल बोलू. मी बोलू. आता जे काही सहभागी आहेत खूप प्रयत्न केले नरेंद्र मोदी आणि परंतु काय
भरतो पिरियड आता ते आम्हाला सगळ्यांना काही आहे की आमचं थोडं बुद्धिमत्ता काय म्हणतो सगळ्यांना तुम्हाला जर फायदा येतो त्याचा तर नाव मला तसंच ठीक आहे ना. आता आपण सोमवारपासून पुन्हा बाकीचे फुल आहे तू नाही काय ते फुल आहे आवाज नाही ते वर कनेक्ट नाही इथे माईक ठेवले आता आवाज आला ना त्यांचा आपल्याला तिथून हँग आहे त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे हँग झाले आले फोन बोलतच नाही बोलून नाही राहिले नाही ते बोलून नाही राहिलं कोणाची प्रश्न शिल्लक नाही आहे हा पैसे मॅडम आपला प्रश्न आम्हाला मिळाला होता आणि मुस्लिमच्या वेळेला आपल्याला वेळ होती त्याच्या म्यूट आहे की नाही तू ऑडिओ नाही आपण तर मोबाईल वर माहिती हा त्यांचा म्यूट असेल किसी का आता आपका येत नाही आहे त्यांचा म्यूट असेल तिथून इथून म्यूट आहे त्यांचा आपण अनम्यूट करा ना आपला मोबाईल फोनवर टाका ना. फोनवर लावला माईक त्याच्यावर स्पीकर ऑन करून मोबाईल हॅलो
हॅलो हा सर हॅलो 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 आज नाही हॅलो आहे. हॅलो एम आय ऑडेबल? आपण ऐकू शकता का मला? सांगा याच्यावर सांगा भाऊ. हो म्हणा. हॅलो 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 एम आय ऑडेबल सर? केलं नाही. हॅलो आपल्याला ऐकायला येतं का मी बोलते तर? हा मी एक आपल्याकडे अप्लिकेशन केलं होतं, एक ईमेल पाठवला होता गौरव जवंजाळ बद्दल. तर मागच्या सभेमध्ये आपण म्हटलं होतं की त्याला आपण निकालात लावू, पण त्याच्यावर आपण काहीच कारवाई केलेली नाही. ऐकायला नाही येत सर आपलं मला. हॅलो आवाज येतो का? हॅलो हा विजय आवाज येतो का? I can't hear you, sir. I can't hear you. हॅलो लागून नाही राहिला त्याच्यावर असल्यामुळे. आवाज येतो का मॅडम? हॅलो हा नमस्कार ताई. आम्ही काय म्हणतो, हा तुमचं ते पत्र वगैरे भेटलं आम्हाला, परंतु जो पत्राचा मजकूर आहे, विषय जो आहे तो सभेचा नाही आहे. तो अंतर्गत प्रशासनाचा विषय आहे तो. आणि तो अंतर्गत असं असते की कॉम्बिनेशन झाला किंवा कोणाचं प्रमोशन झालं किंवा कोणाचं डिमोशन झालं किंवा कोणाचं सस्पेन्शन झालं, हा अंतर्गत प्रशासनाचा विषय आहे. हा आमचा विषय नसतो. आणि तेही आम्हाला महत्वाचं पडतं, म्हणजे तुमचं पुस्तक आम्हाला 29 तारखेच्या ते की आमचं 18 होतं. त्याच्यावर तुम्हाला निश्चित आम्ही समाधान करू. तुम्ही जर आमच्या ऑफिसमध्ये आले की ते प्रकरण कुठपर्यंत प्रगती आहे त्या प्रकरणाचा पुन्हा आम्ही तुम्हाला खुलासा करतो. तुम्ही या आम्ही त्याच्यावर सत्य काय कारवाई चालू आहे हे सगळं आम्ही तुम्हाला निश्चित सांगतो. तुम्ही मला फोन करून घ्या, मी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवतो, फाईल दाखवतो आणि कोणकोणत्या प्रक्रियेमध्ये आहे ती आणि तुमचं स्टेटस काय आहे हे मी सगळं एकदा कसं डॉक्युमेंट घेतलं गेलं की तुमचं समाधान. काही ऐकायला येत नाही. आपण मी केव्हाही अवेलेबल होतो. वर कनेक्शन आहे तुमचं. जवळही आहे, शिलाताई जवळही आहे, शिलाताई जवळही आहे, म्हणजे सामान्य ताई जवळ. व्हिडिओ बंद झाला आहे. आणि आम्ही त्याच्यावर चर्चा केली, त्याच्यावर पत्रव्यवहार झाले आणि ते सध्या प्रक्रियेत आहे. सध्या प्रक्रियेत यासाठी व्हिडिओ सुरू करा ना. तुमचे म्हणून मला तर ते तुम्ही आता आले की तुम्हाला सर्व बाबीची कल्पना सांगत येता येईल आम्हाला आणि तुमचं समाधान होईल. हे सगळं आमचं उत्तर प्रक्रियेत आहे ना, पुढे फायदा सांगितलं कसं काय सांगितलं प्रक्रियेत आहे. असा काही चुकलं गेली तर सांगताना काही पाहू सांगितलं.
काहीतरी सांगा झाला आपला 5-10 कार्यक्रम आहे चिंतेला परत तुमचं काही ऑनलाईन आहे आज बँकेच्या सभागृहात संपन्न झाली. या सभेकरिता बँकेचे अध्यक्ष नाही तरी देखील आजच्या सभेला उपस्थित झाले. त्याचप्रमाणे संचालक मंडळातील सर्व संचालक आणि या ऑनलाईन सभेला उपस्थित सर्व सदस्य प्रत्यक्ष सभागृहामध्ये उपस्थित असलेले बँकेचे सदस्य मंडळी आणि बँकेचे सर्व अधिकारी आजच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे उपाध्यक्ष माननीय चौरे साहेब यांनी सभेचे कामकाज यशस्वीरित्या सांभाळले आणि आपलं मनोबल व्यक्त करताना बँकेच्या प्रगतीचा आराखडा या ठिकाणी सादर केला. आर्थिक वर्षाचा ताळेबंद नफा तोटा पत्र याबाबतची संपूर्ण माहिती सभागृहात त्यांनी दिली. याशिवाय बँकेच्या ज्या विविध प्रकारच्या विकासात्मक योजना आहेत याची पण माहिती दिली. संपूर्ण प्रगतीचा लेखाजोखा त्यांनी थोडक्याने आपल्यासमोर सादर केला. त्यांचं मी आभार मानतो. आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. बँकेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो. आजच्या या सभेला संचालक मंडळातील संचालक उपस्थित आहेत. म्हणजे उपस्थित असलेले सर्व संचालकांचे देखील आभार मानतो. आणि ऑनलाईन सभेला उपस्थित असलेले सदस्य आणि प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित असलेले सदस्यांचे देखील मी आभार मानतो. या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाले. आपल्या बँकेचे माजी उपाध्यक्ष साहेबांनी प्रश्न उपस्थित केले, महत्वाचे प्रश्न उपस्थित केले, चर्चा घडून आली. त्यांचे आभार मानतो. मार्गदर्शन आपल्याला मिळालं त्याबद्दल त्यांचे आभार. लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अनेक देखील उपस्थित आहेत. त्यांचे आभार मानतो. आणि याशिवाय दिलीपराव दौदाळ आहे आपल्या पालक समितीमध्ये संचालक आहे. सर्वांचे नाव
गेले शक्य होणार नाही पण सर्व आधार आहे त्यांचे आभार मानतो की विषय अप्लिकेशन विषयानुसार आपल्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय इंग्लिश साहेब यांनी संपूर्ण सभेची तयारी आणि सूत्रसंचालन या ठिकाणी केलेलं आहे. वकिलीचे काम सांभाळणारे आपले कन्नव साहेब यांनी सभेमध्ये माहिती दिली. कामकाज सांभाळणारे अधिकारी मुके साहेब इंगोले साहेब यांनी सभेकरता संपूर्ण माहिती संग्रहित केली, संकलन केलं माहितीचं आणि सभेची तयारी केली. त्याचप्रमाणे सर्व शाखांचे व्यवस्थापक आरटी विभागाच्या मॅनेजर कोराडे मॅडम सतत 3 दिवसापासून ऑनलाईन सभेची तयारी करीत आहेत. त्यांना मदत करणारे पवार साहेब कर्मचारी यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. सर्वांचे मी आभार मानतो आणि शेवटी सर्वांचे एकदा आभार मानून माझा आभार प्रदर्शन संकल्प जाहीर करतो. जय हिंद, जय सरकार. चला ना.